सर्वांना नमस्कार। पहा, शिक्षण सेवक रद्द करणे आणि 3 लाभांची सुधारित आश्वासित प्रगती योजना ही शिक्षकांना लागू करणे याच्या संदर्भात आपण रविवारी टेलिग्रामला मीटिंग ठेवली होती। जवळपास महाराष्ट्रातून 250 ते 300 शिक्षक त्या मीटिंगला ऑनलाईन मीटिंगमध्ये सहभागी होते। त्या ठिकाणी आपली बरीच शिक्षण सेवक रद्द करण्यासंदर्भात नक्की आपण कसा पाठपुरावा करायचा, काय कार्यवाही करायची याच्या संदर्भात बरीच चर्चा झाली होती। तसेच या सुधारित जी 3 लाभाची आश्वासित प्रगती योजना राज्यातील इतर कर्मचाऱ्यांसाठी आहे ती शिक्षकांना देखील लागू व्हावी याच्यासाठी देखील आपली सविस्तर त्या ठिकाणी चर्चा झाली होती। याच अनुषंगाने आज 3 जुलै आज आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना या सगळं ज्या काही शिक्षकाच्या मागण्या जवळपास 7-8 मागण्याच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपलं शिक्षण सेवक रद्द करणं, परत 3 लाभांची जी सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजना आहे ही शिक्षकांना पण लागू करण्यात यावी। त्याचबरोबर जुनी पेन्शनची योजना जी आहे ती जशाच तशी जुनी पेन्शन त्याच्यामध्ये काहीही बदल न करता लागू करण्यात यावी। त्याचबरोबर जे आंतरजिल्हा बदलीचे बांधव आहेत, आंतरजिल्हा बदली ज्यांना हवी आहे त्यांच्यासाठी 7वा टप्पा राबवण्यात यावा। तसेच जिल्हांतर्गत बदली नवीन ऑनलाईन धोरणानुसार तत्काळ त्या ठिकाणी राबवण्यात यावी। केंद्रप्रमुखांची जी एक्झाम आहे ती एक्झाम जी काही रोखली गेलेली आहे ती एक्झाम लवकरात लवकर घेण्यात यावी। या सगळ्या बाबींसंदर्भात आपण त्या ठिकाणी आज मुख्यमंत्री साहेबांना निवेदन केलेलं आहे। ते आपण मंत्रालयात देखील पोहोचवलं आहे, तसंच ईमेलद्वारे दोन्ही माध्यमातून आपण त्या ठिकाणी हे निवेदन त्या ठिकाणी पाठवलं आहे। या निवेदनावर तर नक्कीच कार्यवाही होईल, परंतु तरीही अशा निवडणुकीच्या काळामध्ये शासन नक्की याच्यातल्या किती मुद्द्यावर काम करेल हे आज आपण सांगू शकत नाही। परंतु त्यातले जे कळीचे सगळ्यात महत्त्वाचे जे मुद्दे आहेत की ज्याच्यावर जास्त पाठपुराव्याची गरज आहे, बाकीचे मुद्दे कदाचित कमी पाठपुराव्यावर निकाली लागू शकतात, आपल्या निवेदनावर देखील निकाली लागू शकतात, परंतु यातले जे 2 कळीचे मुद्दे आहेत ते म्हणजे शिक्षण सेवक रद्द करणे, हे पद रद्द करणे आणि शिक्षकांना थेट शिक्षक पदावर थेट नियुक्ती देणे। आणि दुसरा जो मुद्दा आहे की 3 लाभांची जी सुधारित सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजना जी आहे ती देखील शिक्षकांना लागू करण्यात यावी। आणि 10व्या 20व्या आणि 30व्या वर्षी म्हणजे 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर आणि 30 वर्षानंतर या ठिकाणी ही जी तुम्हाला सुधारित वेतन श्रेणी दिली जाते तर याच्या संदर्भात हीच मागणी बाकी कर्मचाऱ्याप्रमाणे आपण देखील त्या ठिकाणी केलेली आहे। तर हे जे 2 महत्त्वाचे विषय आहे शिक्षण सेवक आणि आश्वासित प्रगती योजनेचे, तर याच्यावर आपल्याला खूप बारकाईने काम करावं लागणार आहे। जरी आज आपण ते निवेदनात दिलं असलं तरी हे प्रश्न इतके किचकट आहेत ना, आणि हे खूप पारंपरिक प्रश्न आहेत आणि त्याच्यामुळं याच्यावर खूप मोठा अन्याय ह्या शिक्षकावर ह्या 2 गोष्टींनी होतो। एक तर शिक्षक एकमात्र असा घटक आहे ज्याला 3 वर्ष त्या ठिकाणी वेठ बिगारासारखं शासनाकडून देखील राखवलं जातं। त्याचबरोबर जे आजच्या जर भरतीचा विचार केला तर जवळ 35 ते 40 वयोगटातील मोठ्या प्रमाणात शिक्षक या ठिकाणी भरतीत लागलेले आहेत। त्याच्यामुळं त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, त्यांच्यावर लेकराबाळाची जबाबदारी, त्याच्यामुळं त्यांना 3 वर्ष राबवणं म्हणजे त्यांनी कुटुंब चालवणं अशक्य बाब आहे। ही गोष्ट देखील त्या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे। आणि शासनाने या ठिकाणी अशा प्रकारे शिक्षकांचं शोषण करणं हे आजच्या युगात तरी एकदम चुकीचं आहे। कारण की ज्यावेळेस 2000च्या आसपास ही योजना लागलेली होती त्या वेळेचा काळ वेगळा होता, परिस्थिती वेगळी होती, राज्याची आर्थिक परिस्थिती वेगळी होती, परंतु आज राज्याची आर्थिक परिस्थिती खूप पुढारलेली आहे। विशेष म्हणजे महिलाला 1,500 रुपये प्रत्येक महिलाला राज्यातल्या देण्यासाठी प्रत्येक महिन्याला शासनाची तिजोरी भक्कम झालेली आहे। तसेच इतर अनेक घटकाला मोठमोठ्या योजना सुरू करण्याची शासनाची स्थिती आहे, भक्कम परिस्थिती आहे। त्याच्यामुळं शिक्षकांचं शोषण करण्याचा इथं काहीही संबंध नाही। विशेष म्हणजे 25 ते 30 वर्षापर्यंत शिकत असताना लाखो रुपये या शिक्षकांच्या आईवडिलांना त्यांच्या शिक्षणावर गुंतवणूक केलेली असते। या गुंतवणुकीचं परतफेड सोडा
परंतु कमीत कमी त्यांना स्वतःच्या जगण्यापुरतं तरी त्या ठिकाणी त्यांना वेतन मानधन त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे। आणि म्हणून ही कोणत्याही प्रकारे शिक्षकावर अन्याय न करता त्यांचं शोषण न करता ही शिक्षण सेवक हे रद्द झालंच पाहिजे, याच्यावर आपण खूप गांभीर्याने काम करतोय। आणि म्हणूनच आज बघा आपण पहिलं निवेदन त्या ठिकाणी शासनाला सादर केलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला ही बघा तुम्हाला एक स्वतंत्र आणखी एक निवेदन त्या ठिकाणी पुरवण्यात येईल आणि हे निवेदन आपल्याला प्रत्येक आमदार खासदार यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे। त्याच्यासाठी जे विधिमंडळातले हे घटक आहेत यांना आपल्याला जागृत करायचं आहे की कसा अन्याय होतो आणि कसं शोषण शिक्षकांचं सरकारकडून केलं जात आहे, याच्या संदर्भात आपल्याला हे सगळं काही त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे। कारण की उद्या हे निर्णय घेणाऱ्या प्रक्रियेतले एक घटक आहेत, जोपर्यंत यांना आपण पूर्णपणे जागृत करत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपल्याला न्याय त्या ठिकाणी मिळणार नाही। आणि म्हणून ती मोहीम आपण हाती घेतोय। आणि त्याच्यासाठी बघा आज राज्यात जे काही शिक्षण सेवक आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तर या सगळ्या शिक्षण सेवकांसाठी एकत्रितरित्या आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात आपण ही जबाबदारी वाटून देणार आहोत। जे खरंच काहीतरी यासाठी काहीतरी करू इच्छितात, स्वतःचं योगदान देऊ इच्छितात, अशा तरुण तडफदार शिक्षकाची एक सुंदर आपण फळी नियोजनबद्ध आपण त्याच्यावर काम करत आहोत। आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे काही स्वयंइच्छुक स्वतःहून काहीतरी करण्याची आणि हे शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी जी काही एक चळवळ आपण त्या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत। आणि या चळवळीतले जे मेन पाईक आहेत, तर असं कार्य करणारे हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणचे हे शिक्षण सेवक किंवा आता नवीन लागलेले आपले शिक्षक बांधव। आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून आपण ही चळवळ पूर्ण राज्यभर त्या ठिकाणी उभी करतोय। बघा हे पहिल्या टप्प्यामध्ये लोकांमध्ये आपल्या जाणीव जागृती करणं, शिक्षकामध्ये जागरूक करणं, शिक्षक संघटनांमध्ये जाणीव जागृती करणं, त्याचबरोबर जे कायदे करणारे घटक आहेत, तुमचे आमदार असतील, खासदार असतील, विधान परिषदच्या असू द्या, विधानसभेचे आमदार असू द्या, हे कायदे करणारे राज्यातले घटक आहेत, तसेच खासदार सुद्धा केंद्रात कायदे करतात। आणि म्हणून यांना या सगळ्याची जाणीव आपल्याला करून द्यायची आहे। आणि ह्या जाणीव जागृतीतून जर आपल्याला निवडणुकीच्या अगोदर जर प्रश्न सुटत असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि जर सुटला नाहीच तर आपल्या संघटनेमार्फत म्हणजेच अटल शिक्षक संघटना ही कायम आपल्यासोबत आहे। आणि अटल शिक्षक संघटनेमार्फत या ठिकाणी एक असं भव्य दिव्य आंदोलन देखील निवडणुकीच्या पूर्वी आयोजित करण्यात येईल। आणि याच्यासाठी याची सगळी तयारी आपण त्या ठिकाणी करत आहोत। आणि ज्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी मोठी चळवळ ही उभा करता येईल, तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढचे पावलं त्या ठिकाणी उचलता येतील। आणि म्हणूनच माझं एक आपल्याला नम्र निवेदन आहे की या ठिकाणी आता या व्हिडिओसोबतच तुम्हाला व्हिडिओची लिंक भेटेल, त्याचसोबत एक गुगल फॉर्म भेटेल। आणि ह्या गुगल फॉर्ममध्ये जे नवीन शिक्षण सेवक आहेत, नवीन नियुक्त आहेत, किंवा याच्यावर काम करू इच्छिणारे इतर जे कोणी घटक आहेत, तुम्ही शिक्षक असा कोणतेही असा, तर ह्या सगळ्यांनी त्या लिंकवर पूर्णपणे आपली माहिती द्यायची आहे। आणि तुम्ही काय करू इच्छिता काय नाही यात जे काही फॉर्ममध्ये विचारलेलं असेल ते सगळं फिलअप करायचं आहे। लवकरच आपण ही चळवळ सुरू करतोय। याच्यामध्ये सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती असेल की खरंच हे शिक्षण सेवक म्हणजे खूप अन्यायकारक आहे, एक आर्थिक पिळवणूक आहे। आणि आपल्या आर्थिक पिळवणूक जी होताना आपण सुशिक्षित असताना देखील पाहणं हे खरंच खूप म्हणजे अन्यायकारक आहे। आणि म्हणूनच तुमच्या आपल्या राज्यातील सगळ्या शिक्षक सेवकासह जे विविध संघटनांचे पदाधिकारी आहेत, जे आमदार खासदार आहेत, या सगळ्यांना माझं नम्र निवेदन आहे की तुम्ही या चळवळीत सहभागी व्हा, या चळवळीचा धागा व्हा, या चळवळीचा घटक व्हा। आणि म्हणून यासाठी जो काही गुगल फॉर्म दिला याच्यामध्ये माहिती भरा, जे आपण योगदान देऊ शकता त्याच्याविषयी थोडक्यात सांगा। हे सगळं तुम्हाला ते गुगल फॉर्ममध्ये मी सेटअप केलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी पुढं जाऊयात। आपण प्रत्येक जिल्हा वाईज याचे ग्रुप बनवूयात आणि याच्या आधारे आपण पुढची रणनीती ठरवूयात। ओके, तुम्ही सगळेजण जे काही रविवारी टेलिग्रामच्या मीटिंगला हजर होते त्या सगळ्यांना बाकी सगळी जाणीव आहे, सगळं काही सांगितलेलं आहे। तरी जे कोणी ज्यांना नीट समजलं नसेल ते आता थोडक्यात ह्या व्हिडिओतून तुम्हाला लक्षात आणून देतोय। तसंच हा फॉर्म भरा, लगेच पुढचं नियोजन तुम्हाला सगळं काही दिलं जाईल। ओके, सगळ्यांना धन्यवाद। सगळ्यांनी फॉर्म भरा, स्वतः फॉर्म भरा, इतरांना प्रेरित करा आणि सगळ्यांना ह्या प्रवाहामध्ये आणा। ओके, जाणीव जागृती करा, पहिलं आपल्या लोकांमध्ये जाणीव जागृती करा, शिक्षण सेवकामध्ये पहिलं जाणीव जागृती करा। सगळ्यांनी ह्या लढ्याचा घटक जोपर्यंत आपण होत नाही तोपर्यंत आपण याच्यावर न्याय मिळू शकत नाही।
हे तुम्हाला मी इकडं ठामपणे सांगतो. अटल शिक्षक संघटना आपल्यासोबत कायम आहे. येत्या निवडणुकीच्या आत कसं आपल्याला म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आत कसं आपल्याला हे शिक्षण सेवक पद रद्द करता येईल याच्यावर आपण काम करतोय. तुम्ही सगळेजण साथ देणारच आहात, ठाम विश्वास आहे. ओके. पूर्ण शिक्षक भरतीमध्ये तुमच्यासोबत असलेली संघटना एकमेव अटल शिक्षक संघटना पहिल्यापासून तुमच्या प्रत्येक प्रश्नावर आम्ही सातत्यानं आयुक्तांसोबत काम करतोय, यंत्रणेसोबत काम करतोय, आपल्या अभियोग्यताधारकांसोबत आपण काम करतोय आणि इथून पुढं देखील तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आपल्या हक्काची आपली स्वतःची जी अटल शिक्षक संघटना आहे ही कायम आपल्यासोबत आहे. नक्की तुम्ही या प्रवाहात या, सहभागी व्हा आणि नक्की आपण 100% या ठिकाणी आपण त्या ठिकाणी शिक्षण सेवक रद्द करूनच हा विजय साजरा करूया. धन्यवाद.